मानवी तस्करीच्या माध्यमातून अनेक मुली मिसिंग आहे। गेल्या 2 वर्षांमध्ये परदेशातून मुलींना सोडून आणलं। रुपाली चाकणकर यांनी ही वक्तव्य केलं आहे। 24 महिलांना परदेशातून राज्यात परत आणल्याचं त्यांनी सांगितले। गाड्यांचे शोरूम असतात तसे परदेशात महिलांचे शोरूम आहेत। मस्कत, दुबईतून महिलांना परत आणण्यात यश आल्याचं चाकणकर यांनी म्हटलं आहे। एजंटच्या माध्यमातून या मुली आणि महिलांची फसवणूक करणं हे ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं त्यावेळेस आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं मोठी मोहीम हाती घेतली आणि मला मस्कत, ओमान, दुबई या देशांमध्ये असलेल्या महाराष्ट्रातल्या या मुलींना महिलांना परत आणण्यासाठी यशस्वी झालो आणि जवळजवळ 24 मुली आणि महिला आम्ही भारतात घेऊन आलो। पण केवळ 24 मुली आणि महिलांना भारतात आणलं म्हणजे फार मोठा यशाचा टप्पा घातलाय असं अजिबात नाही। खऱ्या अर्थानं अजून फार मोठं काम बाकी आहे आणि खऱ्या अर्थानं परदेशामध्ये ज्या मुली आणि महिलांना नोकरीचं आमिष दाखवलं गेलं आणि त्यांना त्या देशांमध्ये एजंटच्या माध्यमातून घेऊन गेल्यानंतर एअरपोर्टवरती असतानाच त्यांचं पासपोर्ट आणि डॉक्युमेंट काढून घेतले गेले आणि या आखाती देशामध्ये ज्या पद्धतीने गाड्यांचे शोरूम असतात त्या पद्धतीने अक्षरशः महिलांचे देह विक्रीचे शोरूम उभे केले। हे सगळं भयानक होतं। या सगळ्यांमध्ये काम करत असताना कोरोना कालावधीनंतर खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणातली ही मानवी तस्करी वाढली। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आचार्य प्रधान आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। भाग्यश्री, मानवी तस्करींच्या माध्यमातून अनेक मुली मिसिंग, गेल्या 2 वर्षात परदेशातून मुलींना सोडून आणलं असं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं आहे। नक्कीच मानवी तस्करी आज विरोधी दिन आहे आणि त्यानिमित्त आज एक कार्यक्रम राज्य महिला आयोगाच्या वतीने सह्याद्री इथे पार पडला। या कार्यक्रमामध्ये ज्या वेळेला रुपाली चाकणकर बोलत होत्या त्यावेळी त्यांनी सांगितलं की कोरोना नंतर अनेक मुली ज्या आहेत त्या या मानवी तस्करीला बळी पडलेल्या पाहायला मिळाल्या। अनेक जण एक आर्थिक चणचण असल्यामुळे या सगळ्या मुली बळी पडल्या आणि जवळपास 45 ते 50 मुलींना सोडवून आणल्याची माहिती त्यांनी या सगळ्या संपूर्ण त्यांच्या कार्यक्रमांमधून दिलेली पाहायला मिळते। मात्र अद्यापही अनेक मुली ज्या आहेत त्यांना सोडवण्याचे प्रयत्न ते आहेत ते वेगवेगळ्या माध्यमातून सुरू आहेत। जसं की भारतीय दूतावास ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी काही नियम केलेले आहेत। त्या नियमांद्वारे देखील या मुली परत कशा आणता येतील यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती आज तस्करी विरोधी दिनानिमित्त चाकणकर दिलेली पाहायला मिळते। जी, धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।